बातमी येते दानवेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उमटलेल्या या सगळ्या प्रतिक्रियांची। तूर खरेदी संदर्भात रावसाहेब दानवेंनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना आमनेसामने उभी ठाकली आहे। डोंबिवलीमध्ये शिवसेनेने रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याची थेट गाढवावरून भिंड काढत जोडे मारो आंदोलन केलं। शिवसेनेच्या या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपने सामनाची होळी केली। तसंच शिवसेनेचे शहर प्रमुख भाऊ चौधरींच्या चेहऱ्याला काळं फासण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारा असं विधान करणारे काँग्रेसचे प्रवक्ते मधू चव्हाण यांचा पुतळा भाजपनं जाळला। लोकशाही मार्गाने आंदोलन करायला सगळ्यांना मुभा असते, त्याप्रमाणे आमच्या लोकांनी आंदोलन केलं तर भाजपच्या लोकांनी आंदोलन करायला पाहिजे होतं लोकशाही मार्गाने। परंतु लोकशाही मार्ग सोडून ठोकशाही मार्गाने या ठिकाणी शहर प्रमुखावर प्राणघातक हल्ला करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आणि हे भांडण पक्षाचं नसून एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस ज्याने पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्याला पोलीस पाठीशी किंवा आणखी कोणी पाठीशी घालत असेल तर हे दुर्दैव आहे। जे गुन्हेगार आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना कायद्याचा पोलिसाचा धाक असला पाहिजे, जरब असली पाहिजे, असं माझं मत आहे। मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरला, शेतकऱ्यांबद्दल नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलाय। शेतकऱ्यांची मनं जर दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत त्यांनी सशर्त माफी मागितली आहे। त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल दानवे माफी मागतात की उपकार करतात असा प्रश्न विचारला जातोय। जालन्यामध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळलं होतं। कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही अशी गाणी बंद करा असं दानवे म्हणाले होते। एवढंच नाही तर यावेळी दानवेंनी असंसदीय भाषेचा वापर केला। सांगितले की काल दानवेंच्या संबंधीची कारवाई करू। दानवेंनी असं बोलणं आपल्या फायद्याच नाही, दानवेंनी हे असंच बोललं पाहिजे। त्यामुळे त्यांना काढायची भाषा कशाला करतात ते राहिले पाहिजे। बेताल असं वक्तव्य केलेलं आहे आणि हे याची गंभीर नोंद केंद्रीय नेतृत्वाने घेतली पाहिजे आणि त्यांना त्यातून पदातून मुक्त केलं पाहिजे। महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पीएचडी बोगस असल्याचं वक्तव्य खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केलं। त्यामुळे सर्व संशोधन केंद्रांना यापुढे प्रबंध ऑनलाईन जाहीर करण्याच्या सूचना दिल्याचं तावडे म्हणाले। ते पुण्यामध्ये भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये बोलत होते। अनेक जण फक्त पगारवाढ होण्यासाठी किंवा नावापुढे डॉक्टर लावण्यासाठी पीएचडी करतात। त्यामुळे विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पीएचडींचे प्रबंध हे कॉपी पेस्ट असतात। अशा संशोधन विषयांचा भविष्यात काहीच उपयोग होत नाही असं तावडे म्हणाले। आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या रिसर्च पेपर्सचा ॲनालिसिस करायला ते मोहनदास पै म्हणून त्यांना सांगितलं, त्यांनी मला एक प्रेझेंटेशन केलं। तर आपल्या रिसर्चचं सायटेशन किती आहेत? 1.3 सायटेशन। याचा अर्थ जे रिसर्च केले जातात ते नंतर वापरले किती जातात? तर 1.3। याचा अर्थ खरं खोटं माहीत नाही, पण अर्ध्याहून अधिक पीएचडी बहुतेक कॉपी पेस्ट तरी आहेत किंवा प्राचार्य व्हायला क्वालिफिकेशन लागतं म्हणून आहे, एचओडी व्हायला लागतं म्हणून आहे, माझं इन्क्रीमेंट होईल म्हणून आहे। रिसर्च हे रिसर्चसाठी होतंय का? आणि या रिसर्चमधनं पुढे त्यातून काही वेगळी डेव्हलपमेंट आम्ही करतो आहोत का? अशी रिसर्च सेंटर्स ही उभी राहणं ही गरजेचं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून परवानग्यांच्या कचाट्यात अडकलेल्या मुंबई कोस्टल रोडला केंद्राची अंतिम मंजुरी मिळालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही गुड न्यूज दिली आहे। त्यामुळे शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झालाय। जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देखील भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे। या पार्श्वभूमीवरती कोस्टल रोडला केंद्राकडून मिळालेल्या अंतिम मंजुरीचे अनेक राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत। 15 वर्ष सत्ता उपभोगल्यामुळे आपण सुखवस्तू झालो आहोत, त्यामुळे आपण रहाट्यांवरून उभं राहून संघर्ष केला पाहिजे अशा शब्दामध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली। पक्षाची पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी संघर्ष यात्रेवरती टीका करणाऱ्या नारायण राणेंना टोला हाणलाय। दरम्यान शरद पवार राज्यभर दौरा करणार असून त्याची सुरुवात विदर्भापासून होणार आहे। हा दौरा कधी सुरू होणार हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही।
निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन्सवरती गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय पक्ष संशय व्यक्त करतात आणि त्याचमुळे या पार्श्वभूमीवरती आज निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये ईव्हीएम मशीन्सवरती छेडछाडीचे आरोप करणाऱ्यांना हे आरोप सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान दिलं जाणार आहे। तसंच मशीनची छेडछाड करणं कसं अशक्य आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पुढील तारीख या बैठकीमध्ये निश्चित केली जाईल। मुस्लिम समाजातील 3 तलाक पद्धतीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। संविधान खंडपीठासमोर ही सुनावणी होती आहे आणि यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जगदीश सिंग खेर यांच्या अध्यक्षतेखालील 5 संसदीय खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे। यावेळी न्यायालयाकडून मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व आणि निकाह हलाल याबद्दल पक्षकारांची बाजू ऐकून घेण्याचं मान्य केलं गेलं आहे। मात्र बहुपत्नीत्वाच्या प्रथेसंदर्भात न्यायालयामध्ये कोणतीही चर्चा करणार नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व आणि निकाह हलाल या प्रथांना आव्हान देणाऱ्या 7 याचिकांवरती एकत्रित सुनावणीला सुरुवात झाली आहे। खटला लवकरात लवकर निकाली निघावा यासाठी दररोज या खटल्याची सुनावणी होईल। बहुजन समाज पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी बसप प्रमुख मायावती यांच्यावरती हल्लाबोल केलाय। खोटे आरोप करून माझी पक्षातून हकालपट्टी केली एवढंच नाही तर निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर मायावती यांनी मुस्लिमांबद्दल अपशब्द वापरले असा दावाही त्यांनी केलाय। याशिवाय एकदा मायावतींनी मला बोलवून घेतलं आणि माझ्याकडे 50 कोटींची मागणी केली। माझ्याकडे एवढे पैसे नसल्याचं सांगितल्यानंतर मालमत्ता विकून पैसे द्या अशी मागणी केल्याचा दावाही त्यांनी केलाय। जैसी उनकी आदत है, इससे पहले भी बोला, मैंने समझाया। पहले जो चुनाव हुए कहा ठीक है भाई भविष्य में नहीं बोलूंगी, मैं भी सहमत हो गया, चलो भाई भविष्य में नहीं बोलेंगी। लेकिन इस बार फिर उन्होंने उल्टा बोलना शुरू कर दिया और बोली कि मुसलमान गद्दार है। ये पैसा कमाता बहुत बड़ा ब्लैकमेलर है और जो सही लोग हैं पार्टी के तो उनके सामने इस किस्म की बातें करता है और उनको प्रवोक करता, उकसाता है, उनकी बातें टेप कर लेता है।